नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। संयुक्त जयंती प्रित्यर्थ नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेले अनेक अधिकारी म्हणून वाळूज पोलीस स्टेशनला त्यांची सेवा राहिलेली आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून अतिशय पहिल्याच प्रयत्नामध्ये, पहिल्याच निवडणुकीमध्ये पोलीस विभागातून निवडून येणं, अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर ही एक जरा आगळीवेगळी गोष्ट आहे। माननीय या रिसोर्टचे गाडीकर रिसोर्टचे मालक माननीय गाडेकर साहेब, माननीय दिगंबर गाडेकर साहेब जे सेवानिवृत्त DYSP म्हणून राहिलेले आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन एका अशा करावं। टाळ्या मॅडम, सोनटक्के मॅडम यांनी स्टेजवर यावं, कारण यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे असं म्हटलं जातं की महिलांचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो। कारण या ठिकाणी आपण ज्या जयंत्या साजऱ्या करत आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे राष्ट्रमाता जिजाऊंची शक्ती होती, प्रेरणा होती। बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे माता रमाईचा फार मोठा त्याग होता आणि बालाजी सोनटक्के साहेबांच्या निवडून येण्यामध्ये मला वाटतं सोनटक्के मॅडमचा नक्कीच फार मोठा खारीचा वाटा आहे असं गृहीत धरून सपत्नीक दोघांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। गाडेकर साहेबांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे, आपण कृपया स्टेजवर यायचं आहे। आपण शिबिरं घेतलेली आहे, समाज प्रबोधनाचं काम, फार मोठं काम त्यांनी माननीय डॉक्टर PS चंगोले सरांच्या नेतृत्वात त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी विचार मंचावर त्यांना स्थानापन्न करून त्यांचा गौरव सत्कार या ठिकाणी सन्मान चिन्ह, शाहू महाराजांचं जाहीरनाम्याचं फोल्डर, शाल, बुके हे घेऊन इंजिनियर PS टोंपे, सेवानिवृत्त शाखा अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग जालना, हे सत्कार करत आहे। जरा टाळ्या होऊ द्या। यानंतरचं ते काम म्हणजे सुखात सर्वजण हजर असतात लग्न समारंभामध्ये, परंतु सुरेश गवळे साहेब आणि रघुनाथ पद्मे साहेब हे ज्या ठिकाणी समाजातील कोणत्याही व्यक्तीचं निधन झालं असेल तर ते अनेक असे असतात आणि फार मोठा हातभार, फार मोठा वाटा त्यांचा सुरेश गवळे साहेबांचा असतो आणि म्हणून त्यांना आज स्टेजवर बोलावून त्यांचा रचना संस्थेच्या वतीने या ठिकाणी सन्मान, सपत्नीक सन्मान होत आहेत, जेणेकरून त्यांना पुढे प्रेरणा मिळेल। माननीय इंजिनियर अनिल निंबोरे साहेब, सेवानिवृत्त मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, यातून अनिल निंबोरे साहेब सेवानिवृत्त झालेले आहेत आणि रचना संस्थेचे विश्वस्त आहेत। धन्यवाद अनिल निंबोरे साहेब, गवळे साहेब, गवळे मॅडम। यानंतर त्यातनी आलं आणि म्हणून मनोज गांगवे साहेब यांचं खूप टाळ्या वाजवून जरा आपण अभिनंदन करावं, त्यांना पुढील कार्यासाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊया। माननीय ॲडव्होकेट लालचंद भगत साहेब जे रचना संस्थेचे विश्वस्त आहेत, धन्यवाद गांगवे साहेब, भगत साहेब। यानंतर सिरसाट साहेब, हरिदास भावस्कर साहेब, सुनीता डोंगरे मॅडम आणि दुर्गाताई गतखने यांनी समोर यायचं आहे, कारण वेळ जातो आहे। या ठिकाणी माननीय श्रीमती माधुरीताई शिपणे यांचा सत्कार, श्रीमती शोभाताई लोखंडे ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि आमचे गुरुविदास सत्यशोधक समाजाचे जिल्हा संयोजक माननीय संतोषराव लोखंडे साहेबांच्या सुवेद्य पत्नी आहेत, शोभाताई लोखंडे मॅडम सत्कार करत आहेत। धन्यवाद लोखंडे मॅडम, शिपणे मॅडम। यानंतर सत्कार कर असू द्या ना, ज्यांना सत्कार करायचा आहे सर्वांचा, ठीक आहे, ज्यांना सत्कार करायचा आहे त्यांनी
तिथले लोक सांगायचे, साहेब कोणत्या गल्ली बोळाने असं कोणीच आमचा ठाणेदार कधी फिरला नाही. तर त्यामुळे मला त्या गावाची टपोग्राफी सर माहीत व्हायची. आणि चलता चलता मी पोलीस पाटील किंवा गावचा जो बी मुख्य असतो त्याच्याकडून आमच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार कुठं राहतात याची पण माहिती घ्यायचो. रात्रीच्या वेळी कोणी उठवून त्याला दागा दाखवण्याचं आम्हाला कधी मग नंतर जरत पडायचं नाही. मी घेऊन चल ते हिस्ट्री शेडरच्या घरी चल म्हणून मी घेऊन जायचो त्यांना सर. तर त्याचा एक इम्पॅक्ट वेगळा माझा राहिला आणि त्याच्यासाठी हे मी जे नियोजन करायचो त्याचा परिपाक म्हणून मी एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून एक राष्ट्रपती पदक घेऊन मी सेवानिवृत्त झालेलो आहे सर. माणसाच्या जीवनामध्ये शिक्षणाला महत्त्व आहे हे अधोरेखित झालेलं आहे. म्हणून आपण आज इथं सगळेजण शिक्षणाच्या माध्यमातून इथं जमलेलो आहोत. मी आज सेवा करत असताना ज्या पद्धतीनं नियोजन केलं तसं माझ्या जीवनाचं सुद्धा नियोजन केलं. सेवानिवृत्त झाल्यानंतर मला काय करायचं आहे हे मी सेवानिवृत्त होण्याच्या पहिल्या 5 वर्षापासून ठरवलं सर. आणि त्या पद्धतीनं मी नियोजन करून सेवानिवृत्तीच्या वेळी जेव्हा मला पुण्यासारखं ठिकाण हे सहाय्यक पोलीस आयुक्ता पदावर 2 वर्षे नोकरी करण्यासाठी माझी सेवा शिल्लक होती आणि मला तिथं सहज मिळत होतं अशा पद्धतीचं मी काम केलेलं होतं तिथं. परंतु ते न करता मी ज्या ठिकाणावरून मी सेवानिवृत्त होणार आहे तिथं मी माझ्या लोकांमधून सेवानिवृत्त झालो पाहिजे. ज्या ठिकाणी माझी कर्मभूमी आहे इथं 4-5 पोलीस स्टेशनचा मी ठाणेदार म्हणून या जिल्ह्यामध्ये काम केलं होतं. तर ह्या कर्मभूमीतून मी सेवानिवृत्त झालो पाहिजे ह्या हेतूनं मी औरंगाबादला बदली करून आलो. आणि आल्यानंतर सुद्धा मी एक ACP ॲडमिनिस्ट्रेशन या पदावर काम केलं. आणि काम करत असताना मी जे टार्गेट केलं होतं की मला सेवानिवृत्तीनंतर राजकारणात जायचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की राज्यकर्तेपणा घरात बसून राज्यकर्ते बनणार नाहीत, त्याला फील्डवर जावं लागतं आणि अशी लढाई करावी लागते. आणि त्याच्यासाठीचं सुद्धा सर मी नियोजन केलं. आणि माझ्या फावल्या वेळामध्ये जेव्हा ड्युटी संपेल मी ॲडमिनिस्ट्रेशन याच्यासाठी घेतलं की ऑफिसवर झाल्यानंतर मी लोकांमध्ये जायचो, गावावर जायचो. माझं सर याच्या पहिलं मी टार्गेट करून आलेलो होतो की औरंगाबाद पश्चिम. मी सगळे प्रयत्न केले. माझ्या समाज बांधवांनाही माहिती आहे उभाटाकडून ऐनवेळी राजू शिंदे यांना तिकीट दिलं गेलं आणि मी बाजूला पडलो. फक्त राजकीय पक्षाचं तिकीट नसेल तर आपण निवडून येऊ शकत नाही हे मला सगळं सर्वेमध्ये पाहिलेलं होतं मी. त्यामुळे मी तिथून न हे करता माझं डायरेक्ट मतदान ग्रामीणमध्ये नेलं. कारण मला माहिती आहे की भारत देश हा ग्रामीण भागात खऱ्या अर्थानं आहे. आम्ही शहरातला झगमगाट पाहतो, चकचकाट पाहतो, खूप सुधारणा झाली आणि आमचे लोक पण पुढे गेले हा आपला भ्रम आहे. भारत देश महात्मा गांधी सांगायचे की खरा भारत देश हा ग्रामीण भागामध्ये वसलेला आहे. ग्रामीण लोकांच्या हाल अपेष्टा खूप आहेत. आजही लोकांना चांगले रस्ते नाहीत, आरोग्यसेवा तर नाहीतच नाहीत. सरांनी सांगितलं जलसंधारण सुविधा नाहीत, कुठल्याच सुविधा नाहीत. आपण फक्त त्यांनी जे कमवतात शेतकरी त्यांच्या कष्टाचं आपण खातो परंतु त्यांच्याकडे आपण कधी बघत नाही. म्हणून सर मी नियोजनबद्ध रीतीने माझं मतदान ग्रामीण भागात नोंदवलं आणि मी वाळूज गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो. त्याच्यासाठी हे काही अचानक भेटलेलं नाही, त्याच्यासाठी मला खूप नियोजन करावं लागलं, सगळ्या गावभेटी कराव्या लागल्या, माझा वेळ त्याच्यात द्यावा लागला, जनसंपर्क वाढवावा लागला आणि त्याचा परिपाक म्हणून मला विजय मिळालेला आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण फार मोठी संख्या आहे बोलणारी, पण हा अनुभव माझं जे मिळवलेलं यश आहे पोलीस खात्यातून सरळ जिल्हा परिषद सदस्य म्हणून हे काही सहजासहजी भेटलेलं नाही. त्यासाठी फार मोठं नियोजन करावं लागलं, फार मोठा त्याग करावा लागला. माझं फॅमिली जे आहे त्यांना डिस्टर्ब व्हावं लागलं. माझी सुविद्य पत्नी इथं आहे, त्यांनासुद्धा बऱ्याच मोठ्यात आता नोकरी झाल्यावर इकडं तिकडंच फिरणार का अशा टाईपचं त्यांच्याकडूनही मला. पण माझा जो मूळ हेतू होता की आपल्या हातून आतापर्यंत जी सर्व्हिस झाली, सर्व्हिस करताना पण मी एक पैसे घेऊन समाजकारण कसं करता येईल
लोकांची सेवा कसं करता येईल पगार घेऊन, या पद्धतीचं उदाहरण सर मी सेट करून दिलेलं आहे लोकांमध्ये. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तम भापकर सर एक छोट्याशा विनंतीला म्हणजे आमच्या विनंतीला मान दिला सरांनी. मी जस्ट दुसऱ्या कामासाठी सरांकडे गेलो होतो, म्हणजे इतकं मोठ्या मनाचे आहेत साहेब की कसली प्रस्तावना नाही, काही नाही. मी साहेबांना रिक्वेस्ट केली, म्हणलं सर आमच्या समाजाची एक संस्था आहे, या संस्थेचा एक छोटासा कार्यक्रम आहे. आम्ही आमच्या नगरसेवकांचे, जिल्हा परिषद सदस्य आणि एक दोन आमचे निवृत्त झालेले अधिकारी आहेत, त्यांचा एक छोटासा कार्यक्रम घेतोय सर. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती आहे. सरांनी तात्काळ त्याला होकार दिला. त्यामुळे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या समाजाच्या वतीनं, रचना संस्थेच्या वतीनं सरांचा खूप खूप आभारी आहे. या ठिकाणी आमच्या रचना संस्थेच्या विनंतीला मान देऊन माझं जस्ट आता नवे निवडून आलेले आमचे जे सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या ठिकाणी निवडून आलेले आमचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, उदाहरणार्थ श्री बालाजी सोनटक्के साहेब, त्यांचे तर खरं आता मगाशी बोलल्याप्रमाणे खरोखर म्हणजे त्यांच्यापासून स्फूर्ती घ्यावी असंच ते व्यक्तिमत्व आहे. मला एकदा बालाजी सोनटक्के साहेब मला एकदा लग्न समारंभात भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की मला पश्चिममधून तिकीट द्यायचं चाललेलं आहे, काय करायला पाहिजे, निवडून म्हणजे आपण तर निवडून येऊ शकतो असं मला वाटतं. तर मी त्यांना म्हणलं होतं साहेब काही भानगडीत कशाला पडता तुम्ही असं मी त्यांना उलटा सल्ला दिला होता. परंतु ही खरी गोष्ट आहे की साहेब जर त्या ठिकाणी उभे राहिले असते तर निश्चितपणे त्या ठिकाणी निवडून येण्यासारखी परिस्थिती होती. परंतु ठीक आहे, आता काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत. परंतु आता ते जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत आणि कुठल्याही राजकारणाचा मार्ग जिल्हा परिषदेतून सुरुवात होतो असं मला वाटतं. मी पाहिलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून. तर माननीय सोनटक्के साहेब आमच्या सर्वांच्या आपल्या म्हणजे पाठीशी शुभेच्छा आहेत. आमच्या सर्वांचं आपल्याला आगामी काळात देखील सहकार्य राहणार आहे. आपण निश्चितपणे या शहरामध्ये आमदार म्हणून नक्कीच निवडून याल अशी शुभेच्छा या प्रसंगी मी आपल्याला देतो. त्याचप्रमाणे आमचे दुसरे बरेचसे सन्माननीय या ठिकाणी आहेत. गायकवाड साहेब आहेत चिल्लोडचे, आमचे नंदू भाऊ आहेत संभाजीनगरचे नगरसेवक, उज्ज्वल आहे आमचा देवीदास भाऊचा मुलगा, रोजतकर ताई आहेत, शिंपले ताई आहेत आणि बाकी इतर अनेक अण्णा आहेत आपले कारभारी लोकरे साहेब, हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे सुरेश भाई, आम्ही नेहमी त्यांना उत्साहाची मूर्ती आहेत, ते झरा आहेत अक्षरशः. सुरेश भाई आहेत, त्यांचे उजवे हात म्हटले जाणारे आमचे पद्मे साहेब आहेत, रघुनाथजी, हे सर्व या लोकांनी अतिशय कमी वेळेमध्ये, खूप कमी वेळ होता आमचा, मला वाटतं आपली काहीतरी 18-19 तारखेला बैठक झाली आणि त्यांना बोलवायचं ठरलं आणि ते अत्यंत कमी वेळामध्ये सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिले. म्हणजे निवड झाली. सोनटक्के साहेब, आपलं म्हणणं थोडं औषध हा खरं आहे की रचना संस्था ही जवळपास आज 40 वर्ष झालेली आहेत. 1985 ते आता 2025-26 या 40 वर्षामध्ये म्हणावं असं काम झालंय म्हणता येणार नाही आणि थोडंसं झालं असं पण म्हणता येईल. परंतु मी साहेब आपल्याला सांगतो, रचना संस्थेचे आमचे पूर्वीचे जे ट्रस्टी होते, जे हिरालाल डोंगरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली काम करायचे, त्या लोकांनी नक्षत्रवाडीला एक जमीन घेतलेली आहे. ती जमीन आज कोट्यवधी रुपयांची आहे. परंतु आपलं म्हणणं खरं आहे समाजाला, तर त्या अनुषंगाने मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की ह्या जमीन इतके दिवस ती नो डेव्हलपमेंट झोनमध्ये जमीन होती साहेब, त्या ठिकाणी आपण काहीच करू शकत नव्हतो. आता नुकत्याच झालेल्या आपल्या आराखड्यामध्ये ती आता जमीन येलो झालेली आहे. त्यासाठी आम्ही आमचे मित्र अनिलजी निंबोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक समिती बनवलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी PS टोंपे आहेत, इतर आमचे दुसरे सहकारी आहेत, या सगळ्यांचं मिळून आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह असं प्लॅनिंग तयार केलेलं आहे. आता येणे लेआउट प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे
आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आपण समाजाला अपेक्षित असलेली प्रगती नक्कीच तुम्हाला आम्ही येत्या 1-2-4 वर्षामध्ये करून दाखवू, या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो. दुसरं असं की रचना संस्थेनं ती जी जागा आहे या ठिकाणी आपल्याला आम्हाला एक हॉस्टेलची बिल्डिंग आपल्याला करायची आहे टॉपेस्ट प्रायोरिटीवर. येत्या साधारणपणे 1 वर्ष 6 महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी फाउंडेशन स्टोन उभा करू निश्चितपणे, आणि त्या ठिकाणी आपण हॉस्टेलची इमारत तयार करूयात. दुसरं आमच्या डोक्यामध्ये आहे शासकीय विविध ज्या योजना आहेत आपल्याकडे, त्या शासकीय विविध योजना आणि आपला समाज, तुम्ही मगाशी म्हटले होते समाजाची क्रीम समोर बसलेली आहे, असे हे ते 1/10 लोक आपल्याकडे आलेले आहेत. अजून खूप लोक आहेत जे आपल्याला मदत करू इच्छितात. त्यांच्या मदतीनं आणि शासकीय योजनांच्या मदतीनं आपण त्या जागेवर खूप सारे असे समाजोपयोगी कामं हाती घेणार आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मी हॉस्टेलचं म्हटलंच आपल्याला. दुसरं एक रविदास भवनची आमची एक स्वप्न आहे. रविदासांच्या नावानं एक मोठं ठिकाणी सभागृह, त्याच्यानंतर हे मुलांच्या हॉस्टेलचं मी आपल्याला सांगितलंच, आरोग्य केंद्र, आणि एक शाळेचं देखील आमचं एक स्वप्न आहे. आमची शाळा पूर्वी आम्ही सुरू केलेली होती साहेब 2000 मला वाटते 1989 साली एक शाळा सुरू, 91-92 पर्यंत काहीतरी चालू राहिली, नंतर शासनाची मंजुरी मिळाली नाही आणि ती बंद झाली. तर संस्थेचं ते एक अधोरं स्वप्न आहे. तर त्यासाठी सुद्धा आमचे एक हिरालालजी गतकने म्हणून आहेत एज्युकेशन डिपार्टमेंटचे, त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. आणि आपल्या शाळेचं देखील एक स्वप्न आहे, ते देखील आपण पूर्ण करायचा प्रयत्न करूयात नक्कीचपणे. रचना संस्थेनं असे म्हणजे ऍक्च्युली खूप कामं केलेली आहेत साहेब. रचना आता जेवढ्या काही संघटना दिसतात तुम्हाला आपल्या समाजामधल्या, मी तर म्हणतो की रचना संस्था ही एक ह्या सगळ्या संघटनांची आई आहे. त्याच्यातूनच बाहेर पडलेले जेवढे कार्यकर्ते आहेत तेच कार्यकर्ते आता विविध बॅनर खाली किंवा विविध याच्या खाली काम करत आहेत. त्यामुळे रचना संस्थेचंच हे प्रॉडक्ट आहे असं मी मानतो. रचना संस्थेनं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या समाजाचे मेळावे घेतलेले आहेत. समाजामध्ये एकीची भावना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सांगू इच्छितो की चर्मकार समाजामध्ये कितीतरी जाती आहेत वेगवेगळ्या. कोणी हिंदी भाषिक असेल, कोणी उलट्या पदरवाले असतील, कोणी आडव्या कुंकावाले असतील, अशा वेगवेगळ्या कल्चरच्या संस्कृतीच्या आपल्या जाती आहेत. त्या सर्व जाती आम्ही एकत्र आणलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी एक रचना संस्था आहे. या रचना संस्थेच्या माध्यमातून आम्ही जेवढे एवढे लोकांना जोडलेलं आहे, याच्यामध्ये थोडं सुद्धा असं जाणवत नाही की हा हिंदी भाषिक आहे, हा मराठी भाषिक आहे, असं काही आपण म्हणजे तो भेदाभेद आपण तो नष्ट केलेला आहे असं मला वाटतं. ही बघा महाराष्ट्रामध्ये 35 पोट जाती आहेत. त्याच्यातल्या औरंगाबाद शहरामध्ये संभाजीनगरमध्ये देखील खूप अशा 9-10 जाती ते वेगवेगळ्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे. त्या सर्वांना आपण एकत्र करण्याचं काम केलेलं आहे आणि सर्वजण एक दिलानं या ठिकाणी आजही या ठिकाणी एवढा जो मॉब आहे त्याच्यात सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, परंतु कुठेही असं जाणवत नाही की हे वेगवेगळे आहेत. हे महाराष्ट्रामधलं एकमेव शहर आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारचं आपण वातावरण निर्माण केलेलं आहे. असो, तर आगामी काळामध्ये जे कामं करायची मी तर थोडक्यामध्ये सांगितलेलंच आहे आपल्याला. आम्ही आता नुकतंच एक ऑफिस घेतलेलं आहे सर, त्याच्यामध्ये आपण सुद्धा भरीव योगदान दिलं. परवा आम्ही आमच्या एका शब्दाखातर आपण सोनटक्के साहेबांनी 50,000चा निधी आम्हाला दिला. तर असे अनेक लोकांनी आपल्याला यासाठी पैसे दिलेले आहेत. साधारणपणे 41 लाख रुपये किमतीचं एक ऑफिस आपण घेतलेलं आहे सर. आणि त्याचं लवकरच आता मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये वगैरे असं आलं की आपण मग त्या ठिकाणी येतो, बसतो, चर्चा करतो, भविष्याची आपण आखणी करतो. इतके दिवस ऑफिसच नव्हतं. कोणाच्या तरी घरी जायचं, तिथं एक मिटिंग घ्यायची, पुढची मिटिंग अजून कोणाच्या तरी घरी घ्यायची, अर्ध सामान अर्ध रेकॉर्ड एकाच्या घरी, अर्ध सामान अजून कोणाच्या तरी घरी, असं काही त्याला संस्थेला काही म्हणजे शिस्त आणि म्हणजे काही नव्हतं. त्यामुळे आम्ही टॉपेस्ट प्रायोरिटी एक ऑफिस घेतलेलं आहे. त्याचा आपण आता रजिस्ट्री वगैरे मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये होईल. आणि त्या ठिकाणी सांगून मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्या संस्थेचा विकासाची आखणी आम्ही सर्वजण करणार आहोत. बाकी असं सांगण्यासारखं खूप आहे, पण सगळं आता याच ठिकाणी बोलायची काही आवश्यकता वाटत नाही मला. हळूहळू कालपरत्वे आपल्याला कळतच जाईल आम्ही काय काम करत आहोत. खूप वेळ झालेला आहे, सगळेजण बसलेले आहेत या ठिकाणी, वाट पाहत आहेत कधी हा आता कार्यक्रम हे होईल. वेळोवेळी आपण आपल्याला आधी बोलवत जाऊ. या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांना मी माझी विनंती आहे की रचना संस्था आता सक्रिय झालेली आहे
आणि सोनटक्के सरांनी मग अशी अपेक्षा केल्याप्रमाणे निश्चितपणे आम्ही चांगलं काम आपल्याला सगळ्यांना करून दाखवू. आपला पाठिंबा असाच आमच्या सोबत राहू द्या. त्याचप्रमाणे आपले निवडून आलेल्या सर्व सन्माननीयांना मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपली उत्तरोत्तर प्रगती हो. सगळेजण तुम्ही आमदार हो, सभापती हो, महापौर हो, अशा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि माझं एक छोटेखानी लांबलेलं माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी फक्त 2 मिनिटं आपला वेळ येतो. आज रत्ना संस्था यांच्या वतीनं 1985 रोजी कैलासवासी हिरालाल डोंगरे आमचे मामा यांनी रत्ना संस्था स्थापन केलेली होती. त्यानिमित्त आपण सत्कार मूर्ती जवळपास 15 सत्कार मूर्ती या सर्वांचा आपण रत्ना संस्थेच्या वतीने सत्कार केलेला आहे. त्यात आपले उद्घाटक म्हणून एक तसं डॉक्टर पुरुषोत्तम भापकर साहेब यांचा माझा संबंध 2014-15 झालेला आहे. मी ज्यावेळेस जलसंधारण विभागात कार्यकारी अभियंता होतो त्यावेळेस ते सचिव होते. त्यांचा प्रोटोकॉल माझ्याकडे होता आणि विभागीय डिव्हिजनल कमिशनर असतानाही त्यांचा माझा मीटिंगच्या वेळेस हमेशा संबंध आलेला आहे. अतिशय साधे सिंपल आणि जागेवर निर्णय देणारे असे ते महाराष्ट्रभर गाजलेले 33 वर्ष नोकरी केलेले पुरुषोत्तम भापकर साहेब हे पांजळे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी एक गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवलेली आहे, ती म्हणजे त्यांची कन्या आज गुजरातमध्ये एक IAS ऑफिसर आहे आणि ती कलेक्टर आहे. हे बहुतेक तुम्हाला माहीत नसेल, साहेबांनी पण तिचा परिचय करून दिला नाही, पण मला माहीत आहे त्यांची कन्या IAS झालेली आहे आणि ती गुजरातमध्ये आज IAS जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहेत. असे आपले आपल्याला लाभलेले पुरुषोत्तम भापकर साहेब यांनी अतिशय वेगळं वेळ काढून आपल्या रत्ना संस्थेला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहोत. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष पांजळे साहेब यांनी सर आम्ही हा फक्त 5 दिवसात प्रोग्राम आयोजित केलेला आहे. आपल्या समाजाचे जे 15 नगराध्यक्ष, जिल्हा परिषद मेंबर आणि पंचायत समितीचे मेंबर हे निवडून आलेले आहेत, यांना सत्कार करावा ही आमची इच्छा झाली आणि आपल्या समाजासाठी ह्या लोकांनी काहीतरी करावं ही त्यांच्याकडून आम्हाला खूप मोठी अपेक्षा आहे. भापकर साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आज तुम्ही नगराध्यक्ष झालात, जिल्हा परिषद मेंबर झालात, पंचायत समिती मेंबर झालात, आज तुमच्यात खूप पॉवर आहे. जर तुम्ही 5 वर्ष पदावर राहिला आणि समाजासाठी काहीतरी केलं तर तुमचं नाव त्या प्रत्येक तुमच्या मतदारसंघात गाजेल. ह्या पद्धतीनं ज्याप्रमाणे एक खेड्यातला मुलगा भापकर साहेब यांनी महाराष्ट्र गाजवला त्याप्रमाणे तुम्ही आपला मतदारसंघ गाजवावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि कोणालाही डगमगता, आणि खरं म्हणजे सेंट्रलला भाजपची सत्ता आहे, स्टेटला भाजपची सत्ता आहे आणि तुम्ही सगळे पदाधिकारी जे निवडून आलेले ते सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत, तर त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग घ्यावा. आणि मी विनंती करतो, महाराष्ट्र औरंगाबादमध्ये आपले जे नगरसेवक आलेले महानगरपालिका अशी गाजवा की येत्या 3 महिन्यात प्रत्येक आपल्या लोकांना पाणी मिळेल, प्यायचं पाणी मिळेल. ह्याप्रमाणे तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागा ही माझी विनंती आहे. विशेष म्हणजे ह्या प्रोग्रामसाठी ज्या पद्धतीने आपले ट्रस्टी मेंबर, सत्कार मूर्ती सर्वजण उपस्थित राहिलेले आहे, मी त्यांचेही आभारी आहोत. आणि विशेष म्हणजे गेल्या 40 वर्षात महिला भगिनी रत्ना संस्थेच्या प्रोग्रामला एवढ्या मोठ्या प्रमाणे कधी आलेल्या नाही आहेत. मी सर्वप्रथम सर्व महिलांचा आभारी आहोत की पुरुषांच्या बरोबरीने प्रोग्रामला उपस्थित आहेत आणि 40 वर्षात पहिली त्यांची एवढी लक्षणीय उपस्थित आहे. फार आभारी आहोत. आणि एवढे 2 शब्द बोलून मी आजचा प्रोग्राम अध्यक्षाच्या वतीनं संपला असं जाहीर करतो व या प्रोग्रामनंतर आपण जेवणाचा स्वाद घ्यावा ही नम्र विनंती. आणि जे काही ट्रस्टी आणि सर्वजण आमचे माझे बंधू इथे जमलेले, भगिनी जमलेल्या, ह्या सर्वांचा आभार मानतो. कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे, पण थोडा काही कारणास्तव प्रोग्रामही लाभलेला आहे, त्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करून आपण जीवनाचा आस्वाद घ्या ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रविदास. धन्यवाद. काय सांगाल, आज रत्ना संस्थेकडून महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली आणि विशेष सत्कार घेण्यात आला नवनिर्वाचित नगरसेवकांचा.
खरं तर पहिल्यांदा मी रचना संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की अनेक महापुरुषांच्या जसे संत रविदास, मा जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई या सर्वांची एकत्रित जयंतीचा कार्यक्रम हा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनिर्वाचित जे काही नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद मेंबर्स आहेत, नगराध्यक्ष आहेत, अशा विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि सन्मानही आज या संस्थेने या ठिकाणी ठेवला होता. सर्वजण अतिशय आनंदाने या ठिकाणी सहभागी झाले होते. आणि नव्याने येणाऱ्या या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना लोकशाही पद्धतीमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये योग्य समन्वय जर साधला असला तर किती उत्तम प्रतीचं काम होऊ शकतं याबाबतचे काही दाखले किंवा काही उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलं. त्यांनी साधारणतः जो काही माझाही 3 जिल्हा परिषदा किंवा महापालिका, नगरविकास विभागाचा आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या सर्व पदावर काम करत असताना जो अनुभव जिल्हा परिषदांच्या माध्यमातला आणि नगरविकास विभागाचा, नगरपालिका, महापालिका यांच्या सर्व संदर्भातला जो आहे तोही मला या ठिकाणी शेअर करता आला. आणि त्यांना या निमित्ताने खूप शुभेच्छा देता आल्या. त्यांच्या हातामध्ये खूप मोठी शक्ती आहे, लोकप्रतिनिधी ते आहेत, त्यांचा वेगळा मान सन्मान आणि वेगळ्या कामाचा ठसा उमटू शकतो. आणि म्हणून त्यांनी जर लक्ष दिलं, त्यांनी जर पाहिलं तर ते त्यांच्या भागाचा फार मोठ्या स्वरूपात कायापालट करू शकतात. या निमित्ताने त्याने सक्षम राहिलं पाहिजे, स्वतःची तब्येत चांगली सांभाळली पाहिजे, चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या समाजात पेरल्या पाहिजेत. जे आपण चांगलं पेरतो तेच उगवतो असा हा सृष्टीचा नियम आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने काम करावं. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी दिलेल्या आहेत आणि प्रत्येकाला 100 वर्ष आयुष्य मिळावं अशाही शुभेच्छा दिल्या आहेत. या संस्थेचंही मनापासून मी कौतुक करतो की 40 वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था अविरतपणे वेगवेगळे लोकोपयोगी, लोककल्याणाचे आणि समाजाच्या कल्याणाचे कार्यक्रम घेत आहे. आता यानंतर तर आणखी मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. अनेक पोलीस खात्यातले अधिकारी किंवा इतर अनेक विभागातले इंजिनियर्स असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी यामध्ये आहेत, अनेक नगरसेवक आहेत. खूप मोठी ताकद या संस्थेच्या माध्यमातून, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संस्थेकडे आहे, समाजासाठी आहे. समाजासाठी उत्तम प्रतीचं काम करणं, उत्तम शिक्षण मुलांना देणं, क्वालिटी एज्युकेशन देणं, व्यसनापासून दूर ठेवणं, स्वतःचं शरीर जे अमोल असा दागिना आहे त्याला सांभाळणं आणि जमेल तेवढं प्रगत होणं, विकसित होणं, अशा प्रकारची चर्चा या निमित्ताने झालेली आहे. मी या सर्वांना मनापासून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर. त्याचं छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्याच माध्यमातून आज मोठा कार्यक्रम घेण्यात आला. काय सांगायचं? रचना संस्थेची स्थापना साधारणतः 40 वर्षापूर्वी झाली. तेव्हापासून रचना संस्थेनं अनेक समाजाला उपयोग पडणारे असे अनेक उपक्रम राबवलेले आहेत. आता नुकतंच रचना संस्थेच्या तर्फे आपण समाजाला उपयोग पडणारे भविष्यामध्ये म्हणजे उपयुक्त असे अनेक उपक्रम आपण राबवणार आहेत. उदाहरणार्थ आपल्या या शहरामध्ये गोरगरीब मुलांसाठी आम्ही हॉस्टेलचं प्लॅनिंग केलेलं आहे. रचना संस्थेच्या मालकीची रचना नक्षत्रवाडी येथे साधारणपणे 8 एकर 13 गुंठे जमीन आम्ही खरेदी केलेली आहे. सर्व यासाठी समाजानं मोठं योगदान दिलेलं आहे. या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे हॉस्टेल, गुरु रविदासांच्या नावानं एक मोठं सभागृह, आरोग्याशी संबंधित काही उपक्रम, त्याचप्रमाणे काही इंग्रजी शाळेचं म्हणजे त्या ठिकाणी आम्ही सुरू करण्याचा एक उपक्रम हाती घेणार आहोत. अशा प्रकारे रचना संस्थेनं आगामी काळामध्ये काही कामं हाती घ्यायचं नियोजन केलेलं आहे. आज या ठिकाणी नगरसेवकांचा आणि सत्कार पण घेतला जातो. काय सांगितलं आपण? या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे रचना संस्था नेहमीच समाजाला उपयोगी पडेल, समाजामध्ये एक ज्याला आपण मोटिवेशनल असं काही काम व्हावं या हिशोबानं काम करत असते. या संभाजीनगर शहराच्या महानगरपालिकेमध्ये समाजाचे जवळपास 4 नगरसेवक, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समित्या या विविध ठिकाणी समाजाचे अनेक लोकप्रतिनिधी मोठ्याने निवडून आलेले आहेत. त्यांचाही आम्हाला मनस्वी आनंद झाला होता. त्यामुळे त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. समाजातील लोकांना काय आवाहन करणार? समाजातील लोकांनी
फक्त आपलं स्वतःचं घर न बघता समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. आता मी तर मगाशी म्हटल्याप्रमाणे रचना संस्था हे त्यांची प्रातिनिधिक स्वरूपातलं एक उदाहरण आहे. समाजाच्या लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तन मन आणि धनानं त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून समाजामधल्या तळागाळातल्या लोकांसाठी आम्हाला अधिक उमेदीने काम करता येईल. श्री संत रविदास महाराज की जय. रविदास शक्ती. अमर रहे. थोडं मागे प्लीज. स्माइल है का? थँक्यू.